नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण टिफिनवरती देण्यासाठी तोंडलीची सुक्की भाजी बनवून घेणार आहे. अनेकदा तोंडली ही सगळ्यांनाच आवडते अशी नसते, पण अगदी या पद्धतीने जर भाजी बनवली तर अगदी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. तर इथे मी तोंडली स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आपल्याला तोंडली. त्यानंतर ना पाठीमागचा जो भाग असतो आणि पुढचा टोकाचा आणि मागचा तो भाग आपल्याला सुरीने इथे कट करून घ्यायचा. आणि त्यानंतर ना या पद्धतीने आपल्याला तोंडलीचे काप जे असे उभे आपल्याला कापून घ्यायची तोंडली. इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली तोंडली सुद्धा मी इथे चिरून घेतलेले. त्यानंतर ना एक टोमॅटो घ्यायचा आणि टोमॅटो आपल्याला जितका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, तेलामध्ये जर टोमॅटो आपण परतून घेतला तर तो पटकन शिजला जातो आणि व्यवस्थित त्याची अशी ग्रेव्ही तयार होते. त्यानंतर ना एक कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला जितका बारीक चिरता येईल तितका तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा. कोथिंबीर मी इथे घेतलेली, तीसुद्धा चिरून घेतलेली. कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे, कढीपत्ता आपल्याला घ्यायचा. आणि ही झाली आपली बेसिक तयारी. त्यानंतर ना इथे आपण भाजीला आता फोडणी देणार आहे. 2 पळी आपण तेल घातलेले छोटे छोटे. जिरी मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता आणि कांदा हलकासा लालसर परतून झाला की त्यामध्ये जो आपण टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा तेलामध्ये चांगला 2 मिनिटभर परतून घ्यायचा. आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये हिंग, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला आपल्याला प्रत्येकी अर्धा चमचा आपल्याला इथे घालायचा आहे. आता इथे तुम्हाला भाजी किती तिखट बनवायची त्यानुसार तुम्ही इथे मसाल्याचं जे प्रमाण आहे ते इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि अगदी थोडंसं पळीभर पाणी आपल्याला यामध्ये घालून घेऊन व्यवस्थित भाजी मसाला जो आहे तो आपल्याला इथे हलवून घ्यायचा. आता मी इथे पाणी का घातलेलं आहे, कारण आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवून हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला परतत असतानाच आपल्याला यामध्ये 1 चमचाभर म्हणजे चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून झाकण ठेवायचं आणि अगदी 2-3 मिनटं वाफेवरती आपल्याला मसाला इथे चांगला परतून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता पाणी घातलं तेव्हा मसाला एकदम पातळ झाला होता, आता सुक्का झाला आहे आणि चांगलं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे चिरून घेतलेली तोंडली यामध्ये घालायचं. आता तोंडली शिजवताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कारण आपल्याला भाजी इथे सुक्की बनवायची आहे. आणि तोंडली ही मुळातच ओलसर असतात, त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे त्या ओलाव्यावरतीच तोंडली चांगली शिजली जातात आणि भाजी अजिबात चिकट होत नाही. आणि त्यानंतर ना झाकण ठेवून अगदी 10 मिनटं वाफेवरती आपल्याला तोंडली चांगली इथे शिजून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता कलर जो आहे तोंडल्यांचा तो बदलला गेलेला आहे. भाजी छान अशी सुक्की झालेली नाही आहे, पातळ झालेली नाही, मस्त अशी ओलसर झालेली आहे. व्यवस्थित हलवून घ्यायची आणि परत एकदा 2 मिनटं तशीच आपल्याला परतून घ्यायची. तर इथे झाली आपली सकाळच्या टिफिनवरती देण्यासाठी म्हणा किंवा रोजच्या जेवणामध्ये सुक्की भाजी म्हणून सुद्धा तुम्ही अगदी या पद्धतीने तोंडली इथे तुम्ही बनवून घेऊ शकता. या पद्धतीने जर तुम्ही तोंडलीची भाजी बनवली तर नेहमीच तुम्ही याच पद्धतीने बनवाल आणि अगदी आवडत नसाल तरी अगदी आवडीने ही भाजी खाल, इतकी टेस्टी लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा.